पहिला संघाने क्वालिफाय केलाय ते मेगा फायनल साठी येणारा पहिला संघ पाहायला मिळाला। परंतु या दोन संघांमधून जिंकणारा संघ हा मेगा फायनल मध्ये खेळ करत असताना पाहायला मिळेल। या मॅचच्या दरम्यान कशा रीतीचा परफॉर्मन्स होतोय, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। पप्पू बाईक आणि राज बिरवले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। पहिलं षटक एक लेफ्ट हँडर गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय। हरेश याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय। लेफ्ट हँडर फलंदाज आहे, अर्थात त्याच्यासाठी जिथे आपण पाहिलं ना क्षेत्ररक्षणाची सजावट फ्लाय स्लीप, त्याच वेळेला कव्हर गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, पॉइंट तैनात करण्यात आला। शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, शॉट फाईन लेग 30 सर्कल मध्ये, शॉट मिड विकेट मिड ऑफ आहे, गोलंदाज सज्ज होतोय। पहिला बॉल वरती आक्रमण, चेंडूला सरळ धाडलं जातंय सीमा रेषेच्या बाहेर। पप्पू बाईकच्या बॅट मधून एक ब्रँडेड शोक षटकार। पहिला बॉल वसूल षटकार आणि त्याच वेळेला त्याची किमया असणारी त्याचे आदाज सर्वांना आहेच लय प्यारी। मैदानाच्या आतमध्ये पप्पू बाईकने ठोकला हा षटकार। महत्वपूर्ण सामना आहे, त्याला करून दाखवावा लागणार आणि त्यासाठी तो कटिबद्ध आहे। पहिल्या बॉल वरती आला षटकार, पुढचा बॉल मोठा प्रयत्न, मिड ऑफला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, खेळाडू क्रमांक पहिला पप्पू बाद। थँक्यू। आपण अनेक वेळा म्हणतो स्वर्गात साऱ्या गोष्टी आहेत परंतु असत्य नाही। गीतेमध्ये सारं काही आहे लिहिलेलं परंतु मृत्यू नाही, आणि त्याच वेळेला या जगात सारं काही आहे परंतु समाधान नाही। या माणसामध्ये साऱ्या गोष्टी आहेत परंतु धीर नाही आहे। धीर धरल्यानंतर अनेक गोष्टी साध्य होतात, अधीर झाल्यानंतर त्या बिघडतात। याच गोष्टी इथे पाहायला मिळाल्या। धीर धरायला हवा होता, पहिल्या बॉलवरती षटकार आला होता पप्पू बाईकच्या बॅट मधून, परंतु त्याने तितकासा धीर धरताना पाहायला मिळाला नाहीये मैदानाच्या आतमध्ये। म्हणून की काय तो बादून तंबूच्या आचऱ्याला परतलाय। अनेक वेळेला आपण म्हणतो ना पिंपळाच्या रूपासारखं खडकावरती उभवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्धाडपणे वाटेवरती चालता आलं पाहिजे। वादळाचं काय ती येतील आणि जातील परंतु मातीमध्ये घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे, आणि तेच उभं राहता आलं नाही फलंदाजाला, म्हणून तो बांधून तो मुझ्या आचऱ्याला परतलाय। उजव्याशीच्या बाहेर विमरचा नो आहे, एक धाव तो निश्चित मिळेल। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष विमरचा नो वेस्ट साइड, आणि म्हणून की काय इथे या साऱ्या गोष्टी सातत्याने होत असताना पाहायला मिळाल्या। सातत्याने या आधीच्या मॅच मध्येही अनेक बिमर आपण पाहिले। बॉल तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय, फिल्डिंग साइडने रेफर घेतलाय, रेफर करण्यात येत आहे। तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय। आमचे पीसी पाटील सर या गोष्टीची पाहणी करतील। वेस्ट साइड बिमर साठी हा हाताळण्यात येणारा हा आपण पाहतो रिव्ह्यू DRS, अर्थात DRS ची मागणी करण्यात आली। अनेक वेळेला सातत्याने चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळालं। रोहा तालुक्यातील टेनिस क्रिकेटच्या विश्वाचा मानाचा करंडक म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं। ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी एक स्पर्धा पोलादपूर तालुका रोहा तालुका क्रिकेटच्या उत्कर्षासाठी। रोहा तालुका एक आकर्षक आणि दैदिप्यमान अशी आयोजन असणारी स्पर्धा। हा चेंडू आहे वेस्ट साइड, पुन्हा एकदा टाकावा लागेल गोलंदाजाला, अर्थात नो चेंडू आहे। हरेशचा हा बॉल ज्यावरती आपण पाहतो फ्री हिट, 8 धावा धावफलकावरती आहेत।
8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती यावेळेला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल तो राज सातत्याने कसलेला फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु त्याच वेळेला व्हेरिएशन आणि व्हरायटीच्या समय साधणारी गोलंदाजी नेहमीच पाहायला मिळते. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव पहिला बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा आला या षटकाच्या दरम्यानचा, जिथे आपण पाहिलं ना 8 धावा असताना एक गडी बाद पप्पूबाई बाद होऊन तुमच्या हातऱ्याला जरूर परतलाय, परंतु मॅच त्याने चालू करून दिली. पहिल्या बॉलवरती त्याने षटका ठोकला होता. मैदानाच्या आतमध्ये चांगलं प्रदर्शन तुम्हाला निश्चित करावं लागणार आहे. पुढचा बॉल, हा चेंडू एक्सा कव्हरला, ग्लोरियस टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, चेंडू सरळ ड्राइव्ह होईल सीमारेषेच्या बाहेर, देखणा शोक षटकार. एक्सिलेंट टायमिंग अँड ब्युटिफुल प्लेसमेंट, कॉपी बुक स्टाईल ने क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा षटकार इथे पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला लोअर फुलटो समोरच्या दिशेने ऑन ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे मिडॉन मध्ये. एकच धाव या चेंडूवरती मिळत असताना पाहायला मिळेल. धावफलक एकाने पुढे सरकतोय. 13 धावा धावफलकावरती आहेत. पहिले 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. बाद होणारा एक आकर्षक खेळी करण्यामध्ये महारथ असणारा पप्पू बाद होऊन तंबूच्या आचऱ्याला परतलाय, परंतु त्याची जागा जशी राजने घेतलीये तो देखील आपले हात खोलू लागलाय. एक्स्ट्रा कव्हरला त्याने षटकार टोकला होता. पुढचा बॉल लेफ्ट आर्म अराउंड विकेटने. यावेळेला मात्र आपण पाहतो मिडो आपला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तोच आहे. एक वेगळी शैली आहे बॅट पकडण्याची मनीषची. त्याचे हात आपण त्याचा ग्रीप काहीसा वेगळा पाहायला मिळतो. धाव मिळते ती एक एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. एक गडी बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
कंबाईन षटक राहिलं राजेश बिरवले आणि त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर हरेश धावा खर्च करण्यात आला. तर 23 पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. 23 हा बाद फलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येईल आणि गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. या षटकाच्या दरम्यान रोहन सानप गोलंदाजी मार्क वरती दाखवलं असताना पाहायला मिळतोय. रोज सानपची चांगली गोलंदाजी पाहायला मिळणार का? पहिल्या षटकामध्ये सपाटून गोलंदाजाने मार खाल्लाय. 2 गोलंदाज या षटकाच्या दरम्यान पाहायला मिळाले, परंतु धावांची लयलूट करण्यात आली आहे. 23 धावा फलकावरती आहेत. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी रोहन गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज जो इन ॲट नंबर 3 स्ट्राईक रेटवरती मनीष पाहायला मिळतोय. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड विकेट, झेल निसटलाय. अशा रीतीचे झेल घेणं गरजेचं आहे. या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अनेक वेळा आम्ही सातत्यपूर्ण म्हणतो टेक द कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. आणि सामना इथे झेल निसटल्यानंतर कशा रीतीचे चित्र पाहायला मिळालं पाहावं लागेल. एका मॅच मध्ये शालेय क्रिकेट मध्ये खेळत असताना जिथे मात्र आपण पाहिलं ना तर 12 झेल घेतल्यानंतर एका खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही दिला गेला होता. अर्थात जिथे आपण पाहिलं तर चांगल्या रीतीचा झेल घेतले होते जॉन्टी रोसने. हा फटका इथे बसला, चेंडू हवेमध्ये ऑन साइडला क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटचा चेंडू खाली. यावेळेला चांगला झेल टिपला गेला. मनीष बाद. तेवीस धावा फलकावरती असताना खेळाडू क्रमांक दुसरा एक अजून एक ब्रेक थ्रू इथे मिळालाय म्हणता येईल. गोलंदाजाने इथे जोडी फोडण्याचा प्रयत्न केला आणि अगदी रोहनची गोलंदाजी आपण पाहिली ना, दुसऱ्याच बॉल वरती त्याने पुन्हा एकदा संधी बनवली. त्या संधीचं सोनं केलं. शॉट मिड विकेटला एक चांगला झेल टिपण्यात आला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विवेक दाखल झाला. 23 धावा फलकावरती आहेत. मोठी फटकेबाजी इथून निश्चित करावे लागणार. सामना फार चुरशीचा होणार यात मात्र शंका नाहीये. दोन्ही एकाच विभागामधील 2 असोसिएशनचे संघ मैदानाच्या एका असोसिएशनचे संघ 2 मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. कोलाड विभागाला बिलॉंग करणारे हे दोन्ही संघ आज मैदानाच्या आतमध्ये आहेत. पॉवर हिटर खाम आणि त्याच वेळेला आपण पाहतोय श्रीराम महादेववाडी. हा बॉल देखील देखणा दर्जेदार, दर्शनीय, आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय षटकार. थँक्यू. आपल्या टप्प्यात आला ना की आपण कार्यक्रम करतो जसं म्हणणारा विवेकचा हा शोक पाहायला मिळाला. फुलर लेनचा बॉल होता, जणू तो डगआउट मधूनच घडूनच सेट होऊन आलाय आणि पहिल्याच बॉल वरती त्याने एक षटकार ठोकला. आक्रमक आणि विध्वंसक खेळ त्याचा पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हा देखील इथे फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे हरेश. चेंडूवरती येईल, एक तर मिळाले. दुहेरीचा प्रयत्न यशस्वी. 2 धावा सहजरित्या अर्जित करणाऱ्या त्या दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल धावून पोहोचतोय. ते 31 धावा फलकावरती आहेत. 31 रन्स ऑन अ बोर्ड. प्रत्येकाला इथे करून दाखवावा लागणार आहे. सामना फार इम्पॉर्टंट आहे, कारण आज आपण पाहिलं ना अनेक वेळेला आपण म्हणतो ना आपल्या नेतृत्वाचा विजेता सफलता के लिए अपना आत्मविश्वास जरूरी है और आत्मविश्वास के लिए अपनी तैयारी.
हा देखील फुलोलेंचा बॉल होता, बॉटम एंडचा वापर केला, मनगटाचा साह्याने केलेला हा फटका, जस्ट फ्लिक ऑफ द रिस्ट ज्याला आपण म्हणतो, असा हा फटका इथे पाहायला मिळाला. एक चांगली गोलंदाजी इथे करत असताना आणि चांगलं कमबॅक रोहन सानपचं पाहायला मिळतंय. षटकार जरूर आलाय, परंतु तदनंतर त्याने एक आपल्या वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू त्याने चांगल्या रीतीने हाताळले, व्हेरिएशन चांगलं करतो. त्याच वेळेला त्याची फुलोलेंची वेगाचे चेंडू हे तितकेसे कलात्मक राहिलेत आणि त्यासाठी तो ज्या साऱ्या गोष्टी करण्यामध्ये त्याच्याकडे चांगलं महारत आहे. पुढचा बॉल घेऊन, उंची चांगली आहे, पुढचा बॉल. रोहनचा हा चेंडू केवळ दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला, क्षेत्ररक्षकाने हलगर्जीपणा दाखवला. धाव मिळाली ती एकेरीच्या मदतीने. एंड ऑफ दी सेकंड वर 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धाव फलकावरती 33 धावा, केवळ 33 धावा धाव फलकावरती, 2 गडी बाद. थैंक यू. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. तुमचे हौसले किती बुलंद आहेत ना पॉवर हिटर खांब या गोलंदाजांचे, हे देखील पाहावं लागेल या मॅचच्या दरम्यान. कारण अद्याप आपण पाहिलं ना, गुळी जरूर 2 बाद झाले असतील तरी देखील एक चांगली रणनीती आणि चांगला स्कोर इथे पाहायला मिळालाय या 2 षटकांच्या दरम्यान. 33 धावा धाव फलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 16.50 ची करंट रन रेट इथे पाहायला मिळतोय. धावगती चांगल्या रीतीने पुढे जाते. धावांसाठीची धाव मैदानाच्या आतमध्ये खेळाडू खेळत आहेत. त्याच वेळेला रोहनच्या बॅटिंगचा क्लास आपण पाहिलाय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडवरती आहे अर्थात राज बिरगावले ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. 2 षटकार त्याने ठोकले. चांगल्या रीतीचे परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आज आपली उपयुक्तता संघासाठी किती आहे ना, किंबहुना आपण चांगल्या रीतीने फटकेबाजी करू शकतो या साऱ्या गोष्टी त्याला ठाऊक आहेत आणि तो आज मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज यस्टनच्या पाठीमागे सुटलाय. हा दुसरा जीवदान फलंदाजाला प्राप्त होत असताना पाहायला मिळतंय. अनेक वेळा आपण म्हणतो ना, मंजिले मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. यष्टीरक्षकाकडून होणाऱ्या वारंवार चुका कुठे ना कुठेतरी उल्लेख करावा लागेल या गोष्टीचा. कारण राज बिरवलेच्या बॅटमधून 2 षटकार आले, त्याला जीवदान दिलं, त्याच वेळेला विवेकला एक जीवदान मिळालं आणि हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगला परफॉर्मन्स करतात. विवेक यावेळेला स्ट्राईक एंडवरती आहे. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना सुयोग याला आपण पाहतोय राईट लेफ्ट आर्म अराउंड विकेटने हा बॉल कट करण्याचा प्रयत्न इथे केला होता. एक धाव तो निश्चित मिळते. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र केवळ 1 धाव इथे अर्जित करण्यात येते. चेंडू रिलीज केल्यानंतर आपली बॉडी लँग्वेज चांगल्या रीतीने दाखवत असताना पाहायला मिळतो सुयोग. छोटे खाणी आहे, परंतु अगदी छोटे खाणी असणारे खेळाडूंना नेहमीच परिपक्व पाहायला मिळतात. मग आमच्या रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या राजाचाही उल्लेख करायला हवा. तोही छोटे खाणीचा खेळाडू आहे, परंतु एक चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळाले. तो सुसंगत आहे, पारंगत आहे या साऱ्या खेळांमध्ये. आज त्याच पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये निश्चित करावे लागणार, कारण हे षटक महत्वाचं ठरेल. डावपुऱ्यात आता गोलंदाज आला. पहिले 3 बॉल हे गोलंदाजाचे राहिले. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. धावा येत नाहीये सरळ बॅटने राज बिरवले जाणतो आणि म्हणून की काय इथे वेगळ्या धाटणीचा प्रयत्न इथे करायलाच हवा आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राजच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला आहेत त्या स्थिरावल्या गेल्या. त्या 35 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन वारंवार केले जात आहेत आणि या गोष्टी ज्या आहेत ना, याचाच कारण की काय या धावसंख्या इथे लगाम लगावण्यामध्ये यशस्वी होत असताना सुयोग आणि हे संपूर्ण गोलंदाजी डिपार्टमेंट पाहायला मिळतंय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा फटका चांगला आहे. ऑन दी टोस, ऑन साइडला केलं. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द बॉक्स. षटकार.
तीन षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 41 धावा फलकावरती आहेत. एंड ऑफ द थर्ड ओव्हर विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रथम फलंदाजी करत असताना श्रीराम महादेवाडी या संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पाण्याची मागणी करण्यात येते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 षटकांची मॅच आहे, जिथे सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय. शेवटाकडे निघालोय. याच साठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि हे शेवटचे काही क्षण आता मात्र राहिलेत या स्पर्धेचे, जे गोडाकडे आणि शेवटाकडे निघालेत. मैदानाच्या आतमध्ये 2 बलाढ्य संघ आमने सामने आले. त्याच वेळेला सेकंड सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. पॉवर हिटर्स खांब विपक्ष श्रीराम महादेवाडी या 2 संघांदरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टॉस जिंकला होता पॉवर हिटर खांब या संघाने. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला, परंतु काही अंशी स्कोर कार्ड वरती पाहिल्यानंतर ही बाब निदर्शनास येते की हा निर्णय काही अंगलट येतोय की काय. कारण 14ची धावगती इथे पाहायला मिळते. 14च्या धावगतीने जर एकंदरीत धावा आल्या ना, तर त्या 5 षटकांच्या अंती आपल्याला 70 पर्यंत पाहायला मिळतील. हे 70 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात का? क्रिकेटचा हा थरार, क्रिकेटचा हा रोमांच आणणारा ही स्पर्धा. आज चहूबाजूला असणारी गर्दी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना चालू आहे. खऱ्या अर्थानं एकंदरीत जर का पाहिलं ना, तर संघजी सामना चालू भारत आणि श्रीलंका. महत्वाची लढत आहे, कारण आजच्या दिवशी सातत्याने लक्ष दिलं जातं रोहित शर्माचा खेळ कसा होणार. परंतु त्याच्या बॅटमधून चांगली धावा तर जरूर आला. 83 धावांची खेळ त्याने निश्चित केली, परंतु सर्वांचं लक्ष आहे विराट कोहलीच्या खेळीवरतीही. तो कसा परफॉर्मन्स करतोय. पहिल्या गड्यासाठी भागीदारी जरूर झाली, परंतु पहा ना क्रिकेटचा हा खेळ कसा आहे. काही येणाऱ्या कालखंडामध्ये खेळ कशा रीतीने पाहायला मिळाल हे पाहावं लागेल. अगदी आपण ज्या वेळेला आपण निश्चित विचार करतो ना संकेत साहेब, की चांगला परफॉर्मन्स व्हायला हवा आणि चांगला परफॉर्मन्स खेळणाऱ्या खेळाडूला अनेक वर्ष आपण पुढे संधी देत असतो. परंतु ईशान किशन 2 षटक ठोकलं. आजच्या मॅच मध्ये त्याला संधी नाही आहे, आणि म्हणून आज या मुंबापुरी नव्हे तर या भारतीय संघामध्ये अनेक तारे सितारे वाट पाहत आहेत संधीची. विराट कोहलीच्या बॅटमधून अर्धशतक देखील आलंय. मैदानाच्या आतमध्ये धावा आहेत ते 41. मॅच आपण पाहतोय. पॉवर हिटर्स खांब विपक्ष श्रीराम महादेवाडी या 2 संघांदरम्यानची लढत चालू असलेली स्पर्धा. श्री धावी चषक रोहा. पुढचा बॉल सज्ज होत असताना गोलंदाज रोहनचा हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्लम्प लेग बिफोर LBW च्या स्वरूपामध्ये. खेळाडू क्रमांक 3 बाद. थँक्यू. रोहन सानप ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ना, तो निश्चित सांगत असेल या प्रेक्षक वर्गाला, लढता लढता हारलो जरी हरण्याची मला खंत नाही. लढा माझ्या अस्तित्वासाठी, लढायला माझ्या अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन, थांबायला शांत बसायला काय मी संत नाही. आणि निश्चितच मैदानाच्या आतमध्ये त्याने महत्वपूर्ण क्षणाला खेळाडूला बाद केलंय, जिथे आपण पाहतोय ना पहिल्याच बॉलवरती रोहन सानपला यश मिळालंय. नवीन फलंदाज प्रेम कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. कालच्या या स्पर्धेच्या दरम्यान त्याला प्लेअर ऑफ द डे चा पुरस्कारही मिळाला. अर्थात कशा रीतीचा परफॉर्मन्स त्याच्याकडून होईल ना हे पाहावं लागेल. श्रीराम महादेवाडी या संघासाठी चांगल्या रीतीचा परफॉर्मन्स नेहमीच त्याच्याकडून पाहिला गेलाय. प्लेअर ऑफ द डे हा पुरस्कार ही त्याच्या नावावरती आहे या स्पर्धेमध्ये. अर्थात त्यासाठी त्याला आज करून दाखवावं लागणार आहे. अनेक अपेक्षांचं ओझं घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये आला. एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागणार आहे. 41ला 3 आहेत सध्याच्या घडीला. 41ला 3. पुढचा बॉल गोलंदाज रोहन. हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक 3 चौथा बाद.
थँक्यू चेतन शर्मा, कपिल देव, त्याच वेळेला हरभजन सिंग, त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर इरफान पठाण आणि कुलदीप यादव या गोलंदाजांच्या नावावरती एक असा विक्रम राहिला ना की एकच क्रीडांगण ईडन गार्डनचं मैदान, त्या क्रीडांगणावरती त्यांनी घेतलेली हॅट्रिक ही तितकीशी महत्वाची राहिली होती. परंतु आज या मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीच्या हॅट्रिक इथे पाहायला मिळणार का, किंबहुना गोलंदाजी करत असताना एक मोठं विक्रम या गोलंदाजाच्या माध्यमातून लिहिला जाणार का, या गोष्टी महत्वाच्या ठरतील. रोहन सानपाला हॅट्रिक वरती तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रोहित मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रोहितला संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं आपली करून दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. हॅट्रिकचा बॉल, हा बॉल इथे हवेमध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू इंटू द गॅप ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण होत आहे. फेकी करण्यात येते. तत्वर मात्र एक तर घेतलीये. तिहेरीचा प्रयत्न देखील, तिसरी धाव देखील यशस्वीरित्या अर्जित करण्यात येते. 3 धावा इथे अर्जित करण्यात येतील. तिहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचत आहे. धावफलकावरती 44 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 23, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये 8, या चौथ्या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्यात त्या 3 चेंडूवरती. रोहन चांगल्या धाटणीची गोलंदाजीसाठी त्याचसाठी तो जाणला जातो आणि प्रदर्शन ही त्याच धाटणीचं त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अगदी या स्पर्धेला नवे तर या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये प्रथमच या विजेत्या संघाच्या संघ मालकांना बाईक दिली जाणार आहे. परंतु हाफ ट्रॅकर वरती ऑन साइडला ठोकलाय. एक दर्जेदार शोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींच्या छावा मिळाल्या या 6 धावा. षटकार. थँक्यू राजादादा कांबळे साहेब, आपलं हार्दिक असं स्वागत. आदरणीय श्री तुषारजी शिंदे साहेब यांचे खंद समर्थक आणि राईट हँड म्हणून सातत्याने त्यांचं कामकाज पाहायला मिळत असतं. राजासाहेब आपलं हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये षटकाराने केलंय स्वागत. हा ही चेंडू once again another big hit. That is a magnificent, fantastic, fabulous षटकार. थँक्यू. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, तिसरा पाहायला मिळेल का. फटका बसलाय गोलंदाज चेंडूच्या खाली. झेल टिपलाय. राज होतोय बाद. अफलातून इनिंग इथे संपुष्टात. 56 ला खेळाडू क्रमांक 5वा बाद. 56 धावसंख्येवरती 5वा खेळाडू बाद. थँक्यू. 13 बॉल मध्ये 33 धावांची इनिंग इथे संपुष्टात येत असताना राजेची पाहायला मिळाली. आक्रमक आणि विध्वंसक खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी खेळी
आणि त्याच वेळेला गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणारी इनिंग इथे आली संपुष्टात. षटक संपुष्टात आले ते चार षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा फलकावरती आहे. श्रीराम महादेववाडी हे संघ प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. रोहन हे षटक संपुष्टात आले. रोहनचे 2, त्याने गोलंदाजी करत असताना 25 धावा 2 षटकामध्ये खर्च केल्या 12.50 च्या सरासरीने आणि गडी बाद केले ते एकंदरीत 4 गडी बाद 2 षटकामध्ये 25 धावा खर्च केल्या. 2 षटकार हे त्याच्या षटकामध्ये आले. शेवटचा आणि अंतिम षटक स्ट्राईक एंडवरती असेल तो फलंदाज गोलंदाज येतो. गोलंदाजी मार्क वरती कल्पेश. स्ट्राईक एंडवरती आहे तो रोहित हिटमॅन. लोअर फुलटोज आहे समोरच्या दिशेने खेळला जात असताना पाहायला मिळाला होता, परंतु पंचांचा इशारा येतो इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर चेंडू आहे. उजव्या दिशेच्या बाहेर पिच करण्याचा प्रयत्न केला होता. लोअर फुलटोज होता. मोठा फटका कन्वर्ट करू शकला नव्हता फलंदाज. अवांतरच्या सर्वांमध्ये धावा यस पंच वेस्ट साइडची मागणी करण्यात आली आहे, परंतु एक रिव्ह्यू जे आपण दिले आहेत त्यामध्ये एक रिव्ह्यू क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा शेष होता. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू गेला आणि फलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू शेष आहे आणि हा तिसऱ्या पंचांना करण्यात आली मागणी. सक्सेस झाला तर पुढे रिव्ह्यू तुम्हाला मिळेल, अनसक्सेसफुल ठरला तर रिव्ह्यू मिळणार नाही आणि त्यावेळेला पंचांकडे मुभा असेल की तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. रिव्ह्यू कशा रीतीने वापरला जातो पाहावा लागेल. रोहा तालुका क्रिकेट टेनिस क्रिकेट विश्वाचा मानाचा अभिमानाचा सन्मानाचा करंडक आज तुम्ही पाहताय श्री धावी चषक 2023 11वा पर्व. हा चेंडू आहे तो 9. अर्थात पुन्हा एकदा गोलंदाजाला हाताळावा लागेल आणि संधी असेल ती फ्री हिटच्या बॉलची. पंच आम्हाला इशारा करतील हा वाईट नसून अर्थात आहे तो 9 आणि फ्री हिटचा बॉल. पुढचा बॉल असेल तो फ्री हिट. सातत्यपूर्ण आपण पाहिलं ना, आंतरराष्ट्रीय क्रिकेट 2006 साली पहिला 9 चेंडू हाताळणारा गोलंदाज राहिला T20 क्रिकेट मध्ये तो ब्रेट ली आणि पहिला फ्री हिटचा बॉल खेळणारा फलंदाज होता तो सचिन तेंडुलकर. इथे स्ट्राईक रेटवरती पाहायला मिळाल लेफ्ट हँडर फलंदाज अर्थात नव्याने दाखल झालेला अनिकेत जो 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. 7व्या क्रमांकावरती तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, परंतु फ्री हिटच्या बॉल वरती कशा धाटणीचा तो फटका खेळेल किंबहुना हा बॉल कोणत्या धाटणीचा असेल, गोलंदाजाच्या खात्यामधून कसा बॉल टाकला जातोय ना या गोष्टी पाहणं तितकंसं गरजेचं ठरणार आहे. कारण स्लॉग ओव्हरला सुरुवात झाली आहे. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये ज्याला आपण स्लॉग ओव्हर म्हणताही येणार नाही किंबहुना या गोष्टीला. कल्पेश ज्या या शेवटच्या षटकाचा पहिला बॉल त्याने वेस्ट साइड हाताळलाय. फ्रीचा बॉल स्ट्राईक एंडवरती आहे. लेफ्ट हँडर फलंदाज अनिकेत. खुल्या टप्प्याचा आहे. समोरच्या दिशेने ट्राय केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आला. एक धाव तर निश्चित मिळेल. दुहेरीवरती प्रयत्न करण्यातही आलेला नाहीये. एकेरी दुहेरीची सांगड घालणं गरजेचं आहे. शेवटच्या षटकाच्या दरम्यान देखील स्ट्राईक रोटेट व्हायला हवे आणि तेच प्रयत्न अनिकेतचं राहिलं. एक धाव निश्चित मिळाले. 59 धावसंख्येमध्ये संघ जाऊन पोहोचतोय. तो रोहित यावेळेला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. रोहितने चांगल्या धाटणीची फटकेबाजी जरूर अनेक स्पर्धांमध्ये केली आहे. त्याची फलंदाजी त्याच वेळेला बॉडी लँग्वेज या साऱ्या गोष्टी कुतूहलाचा विषय राहिलेत. हा बॉल लोअर फुलटोज होता. ऑफसाईडला केला. डी पेक्षा कबरला क्षेत्ररक्षक आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये फेकी खराब होतीये. त्याचा फायदा उचलला जातोय. हे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून धावा मिळतील. त्या 2 धावसंख्येचा वलय पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतोय त्या एकंदरीत धावफलकावरती धावा आहेत त्या 61 धावा धावफलकावरती 61 रन्स ऑन बोर्ड. धावा गोळा करण्यासाठी कटिबद्ध राहिले. गडी जरी बाद झाले असतील तर एकंदरीत 5, परंतु तरी देखील चांगलं प्रदर्शन होत आहे. हाफ ट्रॅक टाकण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने केला. क्षेत्ररक्षक येतोय. एक तट मिळाले. दुहेरीचा प्रयत्न तोही यशस्वी होईल का? पंचांनी निर्णय दिला यस. ह्या धावा गोळा करण्यात आल्यात. त्या 2 दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे 66 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पाहता पाहता क्षणार्धामध्ये धावफलक उंचावत जात आहे आणि याच गोष्टी महत्वाच्या ठरतील. पथ्यावरती पडत असताना पाहायला मिळाल्या त्या श्रीराम महादेववाडी या संघाच्या
जास्तीत जास्त धावा गोळा करण्यासाठी चांगले प्रयत्न त्यांचे राहत आहेत. चांगले प्रयत्न फलंदाजाने केले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर प्रत्येक बॉल वरती ईच अँड एव्हरी बॉल, ईच अँड एव्हरी डिलिव्हरी, चांगले प्रयत्न त्यांचे राहिले. एक चांगली टक्कर. खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ट्राय केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपती येणार. एक धाव निश्चित आल्या. दुहेरीचा प्रयत्न आणि तोही यशस्वी होतोय. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से, गेंद का जवाब बल्ले से, कश्मकश भरा मुकाबला, काटेवरी टक्कर. मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल नंबर 2 पाहायला मिळते. धावफलक आहे या दोनच्या पुढे सरकेल ते जाऊन पोहोचतोय 65 धावा धावफलकावरती आहेत. 5 गडी बाद 65 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत. 65 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल गोलंदाजीमध्ये फेरवर्तन करण्यात आलं होतं. कल्पेश हा चेंडू देखील यावेळेला उजव्या शीच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे गोलंदाजाला. अवांतर धावा ह्या ज्या पद्धतीने आल्यात ना, कुठे ना कुठेतरी विचार करण्यात भाग पाडलाय ते पॉवर हिटर खाम या संघाला. कारण या अतिरिक्त धावा रोखणं गरजेचं होतं. अशा परिस्थितीमध्ये अतिरिक्त धावसंख्येने या धावसंख्येचा आलेख उंचावला जातो. 66 धावा धावफलकावरती आहे. 66 रन्स ऑन बोर्ड. हा ही चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेईल. पंचांकडे अपील. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न ती करण्यात येते. विकेट सॅक्रिफाईस करेल स्वतः फलंदाज रोहित. बाद होऊन रनआउटच्या स्वरूपामध्ये तंबूच्या आथऱ्याला. थँक्यू. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये असेल तो स्ट्राईक एंड मध्ये. नवीन बॅटर असेल नॉन स्ट्राईक एंड मध्ये दीपेश. कल्पेश पुढचा बॉल घेऊन. कल्पेश 6 बॉल. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतो मिडॉनला. तद्वर मात्र एक तर मिळाले. दुहेरीचा प्रयत्न. या धावा तुम्हाला उल्लेखनीय कामगिरी करतील या स्कोर कार्ड मध्ये. जिथे एक होती ना तिथे अर्जित करण्यात आल्या 2. या दुहेरीच्या मदतीने एंड ऑफ दी 5th ओव्हर पूर्वार्धाचा खेळ ते संपुष्टात आलाय. नाण्याच्या एका बाजूला धाव फलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला 68. 69 धावांचं लक्ष इथे उभारण्यात आलंय. मेगा फायनलचं तिकीट कोणाला मिळणार, कोणाला करावा लागेल परतीचा प्रवास, हे आपण ऐकूया या उत्तरार्धामध्ये. यासिनजी मर्चंट सरांचा आवाज. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. थँक्यू. धन्यवाद डीजे. मित्रांनो, सामना सुरू होण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती असेल, एक दुःखद बातमी आहे आणि अर्थात सर्वांना त्याची खबर आहे. श्री धावीर मित्रमंडळाचे सदस्य जे आपल्यामध्ये आज हयात नाही आहेत, कैलासवासी रियाज अल अमीन शेख, त्यांच्यावरती काळाचा आघात झाला आणि ते आपल्याला सोडून निघून गेलेले आहेत. तर माझी सर्व आलेल्या सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की आपण 2 मिनिटं शांत राहून त्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत. तर माझी विनंती आहे की सर्वजण आपण ज्या ठिकाणी बसलेले आहात त्याच ठिकाणी फक्त 2 मिनिटं उभं राहायचं आहे. मी काही इन्स्ट्रक्शन देईन, ते आपण फक्त फॉलो करा. आमच्या या धावीर मंडळाचे सदस्य आणि एक गुणवान असा हा आमच्या धावीर मंडळाचा हिरा आपल्यामध्ये आज नाहीये आणि त्यांची आठवण सतत मनामध्ये राहील यात तीळ मात्र शंका नाहीये. तर मित्रांनो, मी पहिल्यांदा विश्राम म्हणेन, त्यानंतर सावधान म्हणेन आणि त्यानंतर आपण 2 मिनिट फक्त मौन बाळगायचं आहे. ज्यांनी ज्यांनी कॅप परिधान केलेले आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण रिमूव्ह करावा. तर एक साथ विश्राम, एक साथ सावधान.
शांती. ओम शांती. धन्यवाद सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा आपण आपल्या जागेवरती बसून घ्यावं अशी विनंती असेल. नक्कीच आमच्यातील एक होतकरू रियाजबाई यांचं दुःखद निधन झालं. त्या आम्हाला सोडून गेलं, पण ते सोडून गेले, ते आज हयात नाही आहेत. पण नक्कीच आज ते वरून पाहत असतील की त्यांचा मुलगा राहील आमच्यात जॉईन झालाय. तो म्हणालाय की पप्पांचा जो वारसा आहे तो मी चालवणार, मी तुमच्यात जॉईन होणार. आणि म्हणून राहीलसाठी सुद्धा थोड्या टाळ्या झाल्या पाहिजेत. राहील शेख, तुझी वडिलांची इच्छा तुझ्या डोळ्यातूनही प्रकट झाली आणि तुझ्या भावना आमच्यापर्यंत पोहोचला. आज तू आमच्या मंडळात सामील झाल्यात. नक्कीच तुझ्या वडिलांना ही आमच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली असेल. धन्यवाद तुषार शेठ. डीजे हॅलो हॅलो. आवाज वाढवा, बेस कमी करा. ठाक वाजतो ना. हॅलो. धन्यवाद डीजे मास्टर. अगदी सुमधुर संगीत आणि आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत आमचे डीजे मास्टर. त्याचप्रमाणे ड्रीम्स क्रिकेट अलिबागचे सीईओ कौस्तुभ पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत आहे. आमचे गुणलेखक राज हे सुद्धा आम्हाला इथे सहयोग देत आहेत. त्याचप्रमाणे सलग 5 दिवस पंचांच्या भूमिकेमध्ये आम्हाला या तिन्ही पंचांनी खूप सहकार्य केलेलं आहे. पंकज आंबरे सर, PC पाटील सर आणि त्याचप्रमाणे अनिल आवळेगावकर सर, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि धावीर मित्रमंडळाचे विशेष आभार व्यक्त करतोय की त्यांनी मला इथे सलग 11 वर्ष बसण्याची संधी दिली, बोलण्याची संधी दिली. आणि धावीर मित्रमंडळाचे जितके आभार व्यक्त करावे तितके थोडे आहेत. कारण आपल्या सर्वांच्या भेटीला एक मोठी स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ते घेऊन आलेले आहेत. आपण अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत असतो. किंबहुना मला बऱ्याच वेळा कॉल येत असतात, मेसेज येत असतात की धावीर चषक कधी आहे. तर मित्रांनो, या चषकाचा, या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे. सेमीफायनलचा हा सामना सुरू आहे, त्यानंतर अंतिम सामना सुरू होईल. वळूया पुन्हा एकदा या सामन्याकडे. या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. चलिए दोस्तों, देखिए सलामी बल्लेबाज के रूप में प्रशांत और ओमकार. त्या दरम्यान आमच्या मंडळाचे एकदम बिजी सदस्य पदावर आहेत, प्रथम नागरिक आहेत, वर्षाचे आहेत आणि माझे सहकारी आहेत. दरम्यान नरेश पाटील दादा पाटील यांचं आगमन मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. आणि नरेश पाटीलचं स्वागत कसं केलंय तर अप्रतिम असा स्क्वेअर कट मारून प्रशांत लोखंडेच्या बॅटीतून अप्रतिम चौकार आलाय आणि नरेश पाटील यांचं स्वागत त्या चौकाराने केलंय. बन चुकी है दिले बेकरार की. नरेश शेठ, अब आदत बन चुकी है आपके इंतजार की. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं, जहां पे पहली गेंद पर चौका आते ही इस वीरेंद्र सहवाग की याद ताजा हुई. 2011 के विश्व चषक में लगातार 5 मर्तबा ये कारनामा अंजाम दिया था वीरेंद्र सहवाग ने. और पूरे विश्व में एकमात्र ऐसा खिलाड़ी है जिन्होंने पहली गेंद पर चौके से अपना खाता खोला था. प्रशांत, जी हाँ, इस मर्तबा व्हाइट करार दिया है अंपायर जी ने. इस व्हाइट के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ेगा. 5 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. जीतने के लिए 69 रनों की जरूरत. 5 ओवर का ये मुकाबला पावर हिटर्स खाम बनाम श्रीराम महादेववाड़ी, इन दोनों टीमों के बीच कड़ा संघर्ष. 30 गज का दायरा यहां पे मौजूद रहेगा. और देखिए, अगर
क्रिकेट की प्रतियोगिता अगर आप देखना चाहते हो तो रोहा में आपको आना होगा, धावीर चषक में चलना होगा, क्योंकि धावीर चषक में ये माई बाप क्रिकेट रसिक इस मैच को देखने के लिए देखिए कितनी तादाद में आए हैं, मगर लगातार दूसरी ही गेंद पर उसी बल्लेबाज को चलता किया है। शानदार वापसी, ये पहला झटका लगता हुआ। स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स यांना विनंती आहे की आपण मैदानावरती पाणी घेऊन जायचं आहे। त्या दरम्यान आमच्या मंडळाचे एक डॅशिंग नवीन आणि नक्कीच संकेत देशमुख यांचे चुलते यांचं आगमन होते, अर्थात भरतराजे देशमुख यांचं आगमन होते। मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करते। ठाणे पुणे शहरातील शासकीय अधिकारी आहेत, पण मात्र म्हणजे काका आलेत आणि पुतण्या इकडे आहे। अर्थातच काकाचा आशीर्वाद असेल ना तर संकेत देशमुख सरपंचाच्या खुर्चीवर सुद्धा बसतील, पण मात्र ही खुर्ची काकाला द्यावी लागेल। सहर्ष स्वागत भरतराजे देशमुख। काय लुकिंग पर्सनॅलिटी आहे, वरती कोट, खाली लाईट ब्लू शर्ट आणि काय तो जबरदस्त ग्लॅमरस चेहरा। भरतराजेंचं चर्चेत असतं पण तो गॉगल मात्र दिसत नाहीये। राजवर्धनी ग्रुपचे ते संघ मालक आहेत। खूप धन्यवाद या स्पर्धेला तुम्ही हजेरी लावल्याबद्दल। धन्यवाद तुषार जी दूसरों की तारीफ कर रहे हैं, मगर देखिए उन्होंने पिंच कलर का जो शर्ट पहना है, पूरे इस मैदान में हजारों प्रेक्षक है, सबसे उठकर दिख रहे हैं तुषार जी। और जितेंद्र की तरह व्हाइट पैंट भी पहनी है। राइट आर्म ओवर द विकेट, ओवर पिच गेंद 30 गज के दायरे को तोड़ा है। गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर जाती हुई दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। धन्यवाद डीजे मास्टर बहुत ही उत्सुक है, उर्जित अवस्था में है। कौन सी गाने सुनाऊं, इसी सोच में डूबे हुए हैं। एक चौका, एक छक्का, एक वाइड गेंद, एक विकेट, मिला जुला ओवर। हर गेंद के ऊपर कुछ न कुछ घटता हुआ, कुछ न कुछ टूटता हुआ। इस बीच ओवर पिच गेंद थी ऑन द राइज, कारपेट के सहारे बहुत ही बढ़िया स्ट्रोक था, मगर मिडाउन की दिशा में उतनी ही जबरदस्त फील्डिंग हमें देखने को मिली और इसी वजह से दोनों भी बल्लेबाजों को एक ही रन पर अपने आप को रोकना पड़ा। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 12 रन। 4 गेंदें डाली जा चुकी है, 12 रन बोर्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए फिर से एक बार मैं अभी आए हुए मेहमानों की जानकारी के लिए बताता चलूं, 26 गेंदें और 57 रनों की और जरूरत। ये शानदार दृश्य देखना चाहते हैं हमारे धावीर मित्र मंडल। कमाल का ये माहौल बनता हुआ फिर से एक बार थोड़ी सी हाफ ट्रैकर गेंद थी, बैकफील्ड पर जाकर क्रीज की गहराई का इस्तेमाल किया और उसके ऊपर एक बहुत ही बढ़िया पुल हमें देखने को मिला। ये पुल सक्सेसफुल होता हुआ गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर फिर से एक बार 4 रन के लिए।
इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 16 पर। 16 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। हालांकि ये पहला ओवर था, 30 गज का दायरा यहां पे मौजूद था और इसी वजह से यहां पे ये गलतियां माफ की जा सकती है। इस ओवर में 2 चौके और 1 छक्का आने के बाद बल्लेबाजी करने वाली टीम जरूर यहां पे उनका आत्मविश्वास यहां से बढ़ेगा, मगर अभी भी यहां पे 24 गेंदें बची है और 53 रनों की जरूरत। 4 ओवर में 53 रन बनाने हैं। मगर ये क्राउड देखिए, ये प्रेक्षक देखिए कितनी शांति के साथ, संयम के साथ पूरे रायगढ़ में जाने जाते हैं। रोहा नगरी की ये माई बाप क्रिकेट रसिक बहुत ही संयम के साथ मैच को देखते हैं, मैच का अनुभव करते हैं, मैच का लुत्फ उठाते हैं। कल भी इस मैदान पर इतनी ही तादाद में क्रिकेट के दीवाने आए थे और ये क्रिकेट के दीवानों के लिए सराहना मैं इसीलिए करना चाहता हूं कि यहां पे किसी भी तरह की गड़बड़ और गोंधल देखने को नहीं मिलता। बिल्कुल नक्कीच, आणि माझ्या फक्त एका सांगण्याने त्या संदाजींसाठी तुम्ही उभे राहिलात ना, त्याबद्दल तुमचे शतशः आभार। नेहमीच मी ऋणी राहीन। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं प्रेम कदम को कदम यहां पे बढ़ाने होंगे। एक एक गेंद यहां पे सही अंदाज में डिलीवर करनी होगी और बल्लेबाजों को एक एक रन के लिए तरसाना होगा, एक एक रन के लिए मशक्कत और मेहनत करानी होगी। जी हां, हवा में गेंद जरूर थी मगर फील्डर से काफी दूर और इसी वजह से वहां के फील्डर ने उस गेंद को मात्र फील्ड करना ही चाहा। बहुत ही बढ़िया फील्डिंग और अच्छा अंदाज, क्योंकि गेंद को काटा था बल्लेबाज ने और गेंद टप्पा खाने के बाद स्पिन होकर थोड़ी सी मुड़ती हुई नजर आई, मगर उसका अंदाजा पहले ही वहां के फील्डर ने लगाया था और इसी वजह से बल्लेबाजों को एक ही रन पर यहां पे संतोष करना पड़ा। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 17 रन। 17 का खतरा अक्सर कहा जाता है, मगर एबीडी और उसी के साथ ऋषभ पंत का जर्सी नंबर 17 जो कि ये पूरे विश्व के लिए खतरा बन चुके हैं। हालांकि अब एबीडी तो रिटायर्ड हो चुके हैं, मगर ऋषभ पंत भी इस साल बहुत ही खराब परिस्थितियों से जूझते हुए दिखाई दे रहे हैं। ओहो, ये लाजवाब गेंद थी, हवा में लहराती हुई, टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ मुड़ी और गेंद ने खंभा उखाड़ दिया है। बल्लेबाज और एक मैदान से बाहर। नमस्ते बहनों भाई। धन्यवाद डीजे, इसे कहते हैं डीजे मास्टर। हमारी दिल की बात उनकी दिल तक पहुंच गई आखिरकार। प्रेम एक सफल गेंदबाज, दूसरी ही गेंद पे ऊपर एक शिकार की है, अब विकेट छटकाया है। सत्रह रन बोर्ड पर लग चुके हैं। 2 बल्लेबाजों को चलता किया है राजेश और सुयोग। इन मध्य क्रम के बल्लेबाजों के ऊपर अब बहुत बड़ी जिम्मेदारी है, क्योंकि प्रशांत और ओमकार ने काफी निराश किया। प्रशांत ने अपनी टीम के लिए मात्र 4 रन जोड़े, ओमकार ने भी 4 रन जोड़े। राजेश एक छक्के के सहायता से 8 रन बनाकर खेल रहे हैं और सुयोग जिन्होंने अब तक खाता नहीं खोला। मगर गेंदबाज की जितनी तारीफ करे उतनी कम होगी, क्योंकि 30 गज का दायरा यहां पे मौजूद, उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी करना इतना आसान नहीं है। 17 रन जीतने के लिए हमारे गुणलेखक जी हमें बताते हुए कि 24 गेंदों में 53 रनों की जरूरत थी। अब यहां पे 22 गेंदें बची है और जीतने के लिए 52 रनों की जरूरत। आहा, इस गेंदबाज की कलाई में जादू है, उंगलियों में धार है, क्योंकि बल्लेबाज बार बार लगातार यहां पे
गेंदबाज को रीड करने में नाकाम रहे, ये हमने अक्सर देखा। इस गेंद के ऊपर वही नजर आए, हालांकि बाल बाल बच गए, गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद शॉर्ट फाइनल की दिशा में चली गई। मगर गेंदबाज देखिए कभी फास्टर वन, कभी स्लोवर वन, कभी हवा में लहराकर उस गेंद को फ्लाइट दे रहे हैं, ऑफ कट कर रहे हैं, और इसी वजह से बल्लेबाज थोड़े से चिंतित और विचलित भी है। प्रेम ने सही मायनों में यहां पे प्रभावित किया है। कसावट भरी गेंदबाजी, अनुशासित गेंदबाजी किसे कहते हैं, उसका एक नजारा हम सबके सामने पेश किया है। प्रेम फिर से एक बार, इस मरतबा फुल टॉस गेंद उसे खेला है लॉन्ग ऑन के ऊपर से, किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं, गेंद हवाई सफर करती हुई। दर्शक दुर्गा में तो जरूर है, मगर 4 मिलेंगे या 6, ये तो अंपायर जी बता सकते हैं। जी हां, अंपायर जी का इशारा 6 रन का। धन्यवाद डीजे। अच्छा खासा ओवर यहां पे घट रहा था, एक फुल टॉस गेंद और समीकरण यहां पे बिगड़ चुका है। आहा, फिर से एक बार अपना अस्त्र निकाला है, बहुत ही खूबसूरती के साथ। फिर से एक बार फ्लाइटेड गेंद, बिल्कुल परख नहीं पाए थे, जड़ में डाल दिया था, मगर हवा में लहराती हुई गेंद को अंदाजा लगाना इतना आसान नहीं होता। उसके लिए मेहनत मशक्कत करनी पड़ती है, खून पसीना एक करना पड़ता है, नेट में वक्त देना पड़ता है, और इसी वजह से बल्लेबाज बार बार यहां पे निष्प्रभ साबित होते हुए। एक छक्का जरूर आया, बल्लेबाजों के हौसले और उसी के साथ उनका आत्मविश्वास जरूर यहां पे बढ़ा, मगर गेंदबाजी करने वाली गेंदबाज की कला बहुत ही मेहनत की कला होती है। 6 गेंदों में एक भी अगर गेंद खराब होती है तो सारी मेहनत के ऊपर पानी फिरता है। इसमें दबा थोड़ी सी फास्टर वन थी, बहुत ही बढ़िया फिनिश किया आखिरकार इस ओवर को प्रेम ने यहां पे तमाम जो क्रिकेट के दीवाने हैं उनके दिलों को जीत लिया है, उनके दिलों के ऊपर राज करते हुए नजर आ रहे हैं। 25 रन पहले ओवर में, 16 रन इस ओवर में, मात्र 9 रन खर्च किए हैं, जबकि 30 गज का दायरा यहां पे मौजूद था। अब जीतने के लिए बचे हुए 18 गेंदों में 44 रनों की जरूरत। मी विनंती करेन मंगेश सवाड आणि नक्कीच काय नाव त्याचा? मंगेश चव्हाण आणि दळवी जे एमएससीबीचे कर्मचारी आहेत त्यांना विनंती असेल या मंडळाला विद्युत मीटर जोडण्यासाठी आम्हाला कोणताच फक्त फोन केला ना काम केलं जातं, तर तुम्ही मी तुम्हाला वारंवार काल पण फोन केला, आपला तुम्हाला आमंत्रित केलं होतं, आता सुद्धा आमंत्रित केलं, आपण जरा व्यासपीठावर चला। या मंडळावर यासिन सर प्रेम करणारे भरपूर जण आहेत, अगदी खेळपट्टीवर शेण लागतं तर शेण ठेवणारी पण लोक आहेत, म्हणजे एवढ्या बारीक गोष्टीवर लक्ष ठेवून लोक आहेत। म्हणूनच तुषारजी सलग 11 वर्ष जसं मी म्हटलं की कोणतीही टुर्नामेंट ज्यावेळेस आपण आयोजित करतो आणि त्या दरम्यान आमचे पोलीस मित्र हनुमंतराव धायगुडे यांना विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर या, प्रत्येक वर्षी आपली हजेरी नक्कीच असते आणि तुम्हाला हा दहावीर चषक हा तुमचा हक्काचा आहे, कारण तुम्हाला जेव्हा व्यासपीठावर लोक म्हणतात ना की तुम्ही आडवत की आम्हाला फोन येतो, आणि तुमचे धायगुडे साहेब आहे, जरा बघा तुमच्यामुळे आमची क्रेज आहे, आम्हाला तुमचा मान करणं आद्य कर्तव्य आहे, म्हणून तुम्हाला विनंती करतोय धायगुडे साहेब आपण व्यासपीठाकडे चला। जी हां, फिर से एक बार मैदान में जोरदार अपील तो हुआ है, मगर फिर से एक बार अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया। अंपायर जी ने इसे सिरे से खारिज कर दिया है। टायमिंग वर लक्ष द्यायचं आहे, श्रीराम माधववाडी संघाला विनंती असेल आपण हा सामना स्पीडअप करायचा आहे। ज्यांना मी आमंत्रित केलं होतं ते आमचे मान्यवर हनुमंतराव धायगुडे साहेब यांचं आगमन होत आहे। साहेब तुम्ही स्टेजवर आलात ना की जसं वाटतं की दहावी चषकाचा एक हक्काचा माणूस आला, आणि या दरम्यान माझं तुमचं स्वागत षटकाराने होतंय, तुम्ही पायल ठेवा, चेंडू सीमारेषे बाहेर येतो अप्रतिम षटकार।
इथं पण आलाय, हनुमंतराव धायगुडे नाव आहे. कारण डॉन काय आहे, तो आमच्यासाठी तुमच्यासाठी डॉन आहे. कारण प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्हाला धायगुडे साहेब आमच्यासोबत जोडले असतात तर बघतात ना, कधी अडवले ना का आम्हाला फोन येतो, आणि तुमचे धायगुडे साहेब आहे, जरा फोन लावा ना. आणि या फोनची किंमत काय त्या समोरच्या माहित होते. पुन्हा एकदा जातो चेंडू सीमा रेषे बाहेर, डॉनला पुन्हा एकदा मानाची जबरदस्त अशी सलामी. मास्टर, शानदार ये प्रतियोगिता, जबरदस्त माहौल. कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम हारेगी, यहां से बताना फिर से एक बार असंभव के करीब. बैक टू बैक 2 छक्के आने के बाद फिर से एक बार लाजवाब स्ट्रोक है, स्क्वायर कट कर दिया है, मगर संदेश बाइद यहां पे जी जान लगाते हुए नजर आए. हालांकि बहुत ही बढ़िया फील्डिंग थी, मगर उन्हें संवरने का मौका नहीं मिला. उसी एक्शन के साथ उन्होंने उस गेंद को थ्रो किया, मगर तब तक बल्लेबाजों ने फिर से एक बार यहां पे 2 रन मुकम्मल कर लिए. इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 39 रन. अब जीतने के लिए बचे हुए 14 गेंदों में 30 रनों की जरूरत. इस ओवर में बैक टू बैक 2 छक्के हमें देखने को मिले. 4 गेंदों में 14 रन खर्च किए हैं गेंदबाज दीपेश ने. क्या कमाल का ये क्राउड, जबरदस्त माहौल बनता हुआ, क्रिकेट को साजेसा वातावरण. ये नजरें ना होती तो ये नजारा नहीं होता, और इतनी खूबसूरत टूर्नामेंट नहीं होती तो हम सबका गुजारा नहीं होता. जी हां, इस मरतबा फिर से एक बार उड़ाया है, गई 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 मिड विकेट सीमा रेखा के बाहर, गेंद गई 6 रन के लिए. तो कोई ताल में खुश है, खुश नसीब है हमारे तुषार जी जो हर हाल में खुश है. बहुत ही मजेदार मैच यहां पे होता हुआ अंतिम एक गेंद इस ओवर की आना बाकी है. इस ओवर में 3 करारे छक्के हमें देखने को मिले हैं. कुल मिला के 20 रन इस ओवर में खर्च हुए हैं. बहुत ही खराब ओवर, खर्चीला ओवर, महंगा ओवर, मगर फिर से एक बार वापसी करनी होगी, लौटना पड़ेगा. क्योंकि दोस्तों अक्सर कहा जाता है, जी हां, फिर से एक बार आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद. वो आग ही क्या है जो जमकर जले नहीं, वो नशा ही क्या जो सर पर चढ़े नहीं, और वो गेंदबाज ही क्या जिसे 2-4 पड़े नहीं. यहां पे 3 पड़े हैं, 3 छक्के पड़े हैं, अभी भी एक गेंद आना बाकी है. फुल टॉस गेंद और उसे खेला है स्क्वायर लेग के ऊपर से. फिर से एक बार गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन. संकेत देशमुख सुद्धा म्हणतात हवा हवा, अशीच हवा पाहिजे, दहावी चषकाची हवा सुद्धा अशीच पाहिजे. आणि रसिक मायबाईक प्रेक्षक सुद्धा असेच आले पाहिजेत. आणि अशी रसिक प्रेक्षक आले ना की संकेत देखील बरं वाटतं. काल जरा कुठे कुठे खाली दिसत होते ना, आणि बोला अजून फायनलचा दिवस थरार बाकी आहे. 10वी चषकाच्या साठी आलेल्यांची स्वारक्षरी करण्याची संख्या मोठी आहे. ते नक्की येतील आणि या स्पर्धेला भेट देतील. तुम्हाला पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. या स्पर्धेला आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलात, त्याबद्दल तुम्हाला मानाचा मुजरा. और दोस्त देखिए तुषार जी कहते हैं कि दूध से सिर्फ हड्डियां मजबूत होती है, और मगर दोस्तों अभी अभी हमें चाय पिलाई. मैं उस चाय के लिए बताना चाहूंगा कि दूध से सिर्फ हड्डियां मजबूत होती है, जबकि चाय से रिश्ते, दोस्ती और मोहब्बत मजबूत होती है. अब देखिए यहाँ पे ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर है. बहुत ही शानदार ये क्रिकेट में वातावरण,
चारों तरफ क्रिकेट के दीवाने मैच यासिन देखने के लिए यासिन उत्सुक। सर, यासिन सर, तुम्ही चायची गोष्ट केली. चाय कुठली होती ते सांगायचं गेलं. चाय होती आमच्या मंडळाच्या सभासदाची. नाव आहे पंढरपुरी आणि नाव आहे सूरज म्हात्रे. हे सुद्धा सांगायला आणली कुणी तर तुम्ही मंडळाचा जय सर म्हणाले की तुषार शिंदेचे कट्टर समर्थक अर्थात राजेश कांबळे यांची आजच्या दिवसातली पहिली हजेरी. मी नक्कीच संकेतजी देशमुख यांना विनंती करेन की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा. संकेतजी देशमुख राजाचा स्वागत हो करा. ये सारे लोग, ये सारे क्रिकेट के दीवाने इस मैच को देखने के लिए आए हैं, सुकून की तलाश में आए हैं. क्योंकि दोस्तों हम सभी क्रिकेट के दीवाने हैं और क्रिकेट के मैदान पर हम सभी को सुकून मिलता है. क्योंकि कहा जाता है कि इंसान कितना भी अमीर क्यों न बन जाए, तकलीफें बेच नहीं सकता और सुकून खरीद नहीं सकता. जी हां, नए गेंदबाज आए हैं. प्रेम फिर से एक बार हवा में गेंद जरूर है, डीप स्क्वायर लेग में फील्ड है उस गेंद के नीचे और बहुत ही बढ़िया कैच संदेश बाइट का और एक बल्लेबाज मैदान से बाहर जाएंगे. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद डीजे मास्टर. मैच में फिर से एक बार वापसी हो रही है. गेंदबाज प्रेम ने फिर से एक बार अपनी करिश्माई गेंदबाजी से इस मैच में ट्विस्ट लाकर खड़ा कर दिया है. क्या मैच यहां से बदलेगा? ऐसे संकेत जरूर मिल रहे हैं क्योंकि 11 गेंदें और जीतने के लिए अभी भी 17 रनों की जरूरत है. एक बड़ा स्ट्रोक 11 गेंदों में अगर आता है तो यह मैच बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में जरूर हो सकता है. मगर इसी तरह की गेंदबाजी प्रेम ने की. लास्ट ओवर में भी प्रेम ने काफी प्रभावित किया था. मात्र 9 रन खर्च किए थे और इस ओवर में पहली गेंद पर प्रेम ने एक सफलता अपनी टीम के लिए दिलाई है. रनों की संख्या में याद दिलाना चाहूंगा 52 रन. 52 का आंकड़ा फिर से एक बार मेरे सामने आता हुआ. 52 गेंदों में मोइन खान जो इंग्लैंड के एक शानदार बल्लेबाज है, उन्होंने भी सैकड़ा रचा है. 52 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है रोहन सानप. जी हां, इस बदला लेग स्टंप पर फुल टॉस और जन्मदिन का तोहफा. उस गेंद को मात्र दिशावर दी. गेंदबाज के ताकत और पेस का इस्तेमाल किया और गेंद को खेल दिया लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. धन्यवाद डीजे. प्रेम की अगली गेंद फिर से एक बार प्रेम से गेंदबाजी करनी होगी. बल्लेबाजों को यहां पे आउट करना होगा. विकेटें चटकानी होगी. रनों के लिए बल्लेबाजों को एक एक रन के लिए तरसाना होगा. बहुत बड़ी जिम्मेदारी है. मगर इस पर दबा फिर से एक बार प्रेम भटके लेग स्टंप के बाहर और बल्लेबाज ने उसका पूरा फायदा उठाया. गेंद डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर. बैक टू बैक 4 रन. विराट कोहली के बल्ले से और एक सेंचुरी. जरा जोरदार तालियां होनी चाहिए हमारे विराट के लिए. ये 73वां सैकड़ा है विराट कोहली का. एकमात्र ऐसा खिलाड़ी है जो सचिन रमेश तेंदुलकर को चेस कर रहा है.
जी हाँ, इस मतलब फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर तो था, मगर उसे खोद कर खेला था लॉन्ग ऑन की दिशा में। लॉन्ग ऑन में फील्डर तैनात थे और इसी वजह से एक ही रन पर बल्लेबाजों को संतोष करना पड़ेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा। 61 रन बोर्ड पर लग चुके हैं। 8 गेंदें और 8 रनों की जरूरत। अब यहां से बहुत ही आसान सा लक्ष्य बल्लेबाजों के लिए। ओहो, फिर से एक बार यहां पे ट्विस्ट, फिर से एक बार नया मोड़। क्या यहां से फिर से एक बार मैच बदलने के संकेत है? ये तो संकेत देशमुख बता सकते हैं। डीजे धन्यवाद डीजे मास्टर। आउट होने वाले बल्लेबाज थे राजेश मेंगरे, जिन्होंने 6 छक्के लगाकर अपनी टीम के लिए एक मजबूत रन संख्या को खड़ा करने में बड़ा योगदान दिया है। मात्र 12 गेंदों का सामना किया और 41 रन जोड़े अपने टीम के लिए। कमाल की बल्लेबाजी, मगर उसी बल्लेबाज को चलता किया है जो सेट बल्लेबाज थे, तूफानी बल्लेबाजी कर रहे थे। अब यहाँ पे नए बल्लेबाज को आते ही बड़े स्ट्रोक लगाना और रन जमाना इतना आसान नहीं होगा। देखते हैं और इस मैच में क्या देखने को मिलेगा, भविष्य के गर्भ में क्या छुपा है, ये हम से यहां से कोई भी नहीं जानता, मगर कुछ न कुछ होने के संकेत तो मिले हैं। जी हां, हवा में गेंद जरूर है। क्या गेंद तक फील्डर पहुंचेंगे? जी नहीं। लॉन्ग ऑन के फील्डर को चकाती हुई गेंद फिर से एक बार सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 4 रन के लिए। धन्यवाद डीजे, धन्यवाद। यही है योगेश, यही है जिन्होंने ऐतिहासिक स्ट्रोक खेला था। जब एक गेंद में 8 रनों की जरूरत थी, तो देखिए उनकी तकदीर। गेंदबाज ने वाइड गेंद डाली, एक एक्स्ट्रा के रूप में रन मिला स्ट्राइक गेंद पर। ये बल्लेबाज योगेश आए और एक गेंद पर जब 6 रनों की जरूरत थी, तब छक्का लगाया था। और उसी बल्लेबाज ने पहली गेंद पर यहां पे चौके से स्वागत किया है गेंदबाज का। चौके से अपना खाता यहां पे खोला है। 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। अब जीतने के लिए बचे हुए 6 गेंदों में 4 रनों की जरूरत। देखिए मैच कहां पे था और मैच कहां पे आ चुका है। 5 ओवर में 69 रनों की जरूरत थी। ऐसा लग रहा था कि गेंदबाजी करने वाली टीम इस मैच को आसानी के साथ जीत सकती है। एक बड़ा टारगेट है, ऊंचा टारगेट है, और इस मैदान पर इस विकेट पर रन बनाना इतना भी आसान नहीं है। ये विकेट गेंदबाजों को भी सपोर्ट करती है। अच्छा खासा बाउंस है इस विकेट में। जी हाँ, फिर से एक बार बैकफुट पर जाकर उसे पुल करने की कोशिश की, शॉर्ट ऑन पुल, मगर डीप मिड विकेट में बहुत ही बढ़िया फील्डिंग, वहां पे फील्डर तैनात थे और इसी वजह से 1 रन यहां पे मिलेगा। मगर बल्लेबाज बिल्कुल खुश होंगे, हर गेंद के ऊपर वो 1 रन लेना चाहेंगे। किसी भी तरह का रिस्क लेना यहां पे मुनासिब नहीं होगा, ये जानते हैं। प्रोफेशनल क्रिकेट खेल रहे हैं। जी हां, फिर से एक बार जड़ में डालने का प्रयास और उसे उछाल कर खेला है। लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर गेंद 4 रनों के लिए, और ये मैच जीत लिया है बल्लेबाजी करने वाली टीम ने। पावर हिटर्स खाम टीम की बहुत बहुत उनके लिए मुबारकबाद और बहुत बहुत शुभकामनाएं आगे के मैच के लिए।